सच्चिदानंद घन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने सद्गुरु नारायण गिरीजी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते चालू असतील आपला हा हनुमान मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण सोहळा आणि त्यानिमित्त संगीत तुलसी रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा। माझ्या या हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये रामप्रभूच्या कथा मंदिरामध्ये रामकथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व रामभक्तांना माझा प्रणाम। गेल्या 3 दिवसापासून चालू असलेल्या आपल्या कथेचा आजचा हा 4था दिवस आहे। रामप्रभूची कथा ही अगम्य आणि अपूर्व अशी असणारी कथा आहे। ज्या कथेचा विचार अनेक संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये केला त्याच कथेचा विचार करण्याची संधी आज आपल्याला प्राप्त होते। आपलं परमभाग्य आहे। रामप्रभूची कथा ही बंधू प्रेमाची शिकवण देणारी कथा आहे। रामप्रभूची कथा दाम्पत्य जीवनाचं अनन्य प्रतिपादन करणारी कथा आहे। रामप्रभूची कथा सत्य आणि समर्पणाची कथा आहे। त्याच पद्धतीने रामप्रभूची कथा ही आई वडिलाची सेवा सांगणारी कथा आहे। रामप्रभूची कथा एका आदर्श प्रपंचाची कथा आहे आणि आपलाही प्रपंच आदर्श व्हावा असं ज्याला वाटत असेल त्याने माझ्या रामप्रभूच्या प्रपंचाचा विचार करणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची। मी सांगितलं आपल्याकडे प्रपंच आहे परंतु तो आदर्श नाही। प्रपंच हा श्रीमंतीने आदर्श होत नसतो। प्रपंच हा श्रीमंतीने आदर्श होत नसतो। श्रीमंती बरोबर समाधान हे सूत्र कधीच नाही। नाहीतर आजकालचे श्रीमंत आपल्याला समाधानी दिसले असते। श्रीमंती बरोबर समाधान हे सूत्र कधीच नाही। श्रीमंती अधिक समन्वय बरोबर समाधान। समन्वय असेल त्या श्रीमंतीमध्ये तरच समाधान भेटेल ना। समन्वय नसेल तर समाधान भेटणार नाही। भावाभावात कसं प्रेम असलं पाहिजे, आई वडिलाची सेवा कशी असली पाहिजे हे शिकवणारी माझ्या रामप्रभूची कथा। आणि म्हणून श्रीमंती प्रपंच हा फक्त श्रीमंतीने समाधानी होत नाही। त्या श्रीमंतीमध्ये समन्वय असणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची। नाहीतर आजकाल आपण भरपूर कुटुंब श्रीमंत पाहतो परंतु समाधानी नाहीत महाराज। समाधानी नाही, समन्वय नाही ना। समन्वय नाही, समन्वय नसेल तर समाधान तुम्हाला कधीच प्राप्त होऊ शकत नाही। काय झालं, अशी माकडं विकायला ठेवले होते बाजारामध्ये। आता आजकाल काही विकायला येतं महाराज। काय विकतील लोक काही सांगता येत नाही। असे माकडं विकायला ठेवले होते। 2 जण बाजारात गेले। 2 जण कोण? तुम्ही मी। मग पती पत्नी 2 जण बाजारात गेले। गेल्याच्या नंतर पाहिलं माकडं अशी विकायला होती। त्याने विचारलं, का हो हे कशासाठी? म्हटले माकडं कशासाठी? म्हटले हे माकडं विकायसाठी। म्हटले काय करतात हे? हो म्हटले हे सगळी कामं करतात। म्हटले सगळे कामं करतात। तुमचे घरातले भांडे घासायचं काम करतात, फरशी पुसायचं काम करतात। तुम्ही जर म्हणले शेतात चक्कर मारून येतात, शेतात चक्करही मारून येतात। म्हटले सगळी कामं करतात। म्हटले सगळी कामं करतात ही, सगळी कामं करतात ही म्हटल्याच्या नंतर त्याने आपल्या सौभाग्यवतीकडे पाहिलं आणि तो म्हटला, का ग ही माकडं जर सगळी कामं करत असतील तर एखादं आपल्या घरी यायला काय हरकत आहे? त्यावेळेस ती म्हटली, कशाला, तुम्ही आहात ना। म्हणजे प्रपंच हा श्रीमंतीने नाही तर समन्वयाने समन्वय असला पाहिजे। समन्वय असला पाहिजे। जर समन्वय नसेल ना, कितीही श्रीमंती असू द्या, तो प्रपंच तुम्हाला समाधान कधी देऊ शकत नाही।
हा रोजच उठून सुटून काही ना काही घरी विकत आणत होता. कधी कुत्रं आणत होता, कधी कबूतर आणत होता, कधी काहीतरी घेऊन येत होता. बाईला याचा रोजच राग येत होता, कारण की हा काहीतरी रोज घरी घेऊनच येत होता. एक दिवस त्याने एक कुत्रं विकत आणलं आणि कुत्रं विकत आणल्याच्या नंतर त्याने दारातूनच आवाज दिला, ए बघ म्हटले मी काय आणलं म्हटल्याच्या नंतर तिला रागच आला होता, वैतागलेलीच होती. बाहेर आली आणि तिने पाहिल्याच्या नंतर ती म्हणते, हे गाढव कशाला आणलं? तो म्हटला, तुला दिसतं का? डोळे गेले का तुझे? तुला डोळ्यांनी नीट दिसत नाही का? अरे गाढव नाही, कुत्रे. त्यावेळेस ती म्हटली, मी तुम्हाला नाही विचारत, त्याला विचारते. तुम्हाला काही समजतंय का नाही मी काय बोलतो ते? प्रपंच हा फक्त श्रीमंतीने समाधानी होत नाही. समन्वय असला पाहिजे. भावाभावाचं प्रेम कसं असलं पाहिजे, हा समन्वय. आई वडिलाची सेवा कशी केली पाहिजे, माझ्या प्रभूकडून शिकलं पाहिजे. दाम्पत्य जीवन किती अनन्य असलं पाहिजे, माझ्या जानकीकडून शिकलं पाहिजे. हा समन्वय महाराज, सत्य आणि समर्पण आहे. अशी ही माझ्या रामप्रभूची कथा आहे. असा एकही प्रश्न नाही का त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या रामायणामध्ये नाही. सगळ्या प्रश्नाची उत्तर माझ्या रामायणामध्ये. चांगलं घर जर सुरळीत चालू असेल तर ते घर बिघडवायचं कसं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते सुद्धा रामायणातून शिकता येतं. मंथरा मावशीला गुरु करा, तुमचं चांगलं घर बिघडल्याशिवाय राहणार. सगळ्या प्रश्नाची उत्तर रामायण. काय झालं, एक महात्मा रेल्वे स्टेशनवर रामायण वाचत बसला होता आणि रामायण वाचत बसला असताना एक सुटाबुटातला अधिकारी तिथं आला, स्टेशनवर आला आणि त्याने त्या महात्म्याकडे पाहिलं आणि म्हटला, काय करताय बाबा? म्हटले काही नाही, म्हटले रामायण वाचतो म्हटल्याच्या नंतर त्या साहेबाने सांगितलं, अहो किती दिवस झालं तेच ते पुस्तक घेऊन बसले, म्हटले तेच ते वाचता, म्हटले तुम्हाला काही दुसरी पुस्तकं नाहीत का? अरे जग हे 21व्या शतकामध्ये जग चंद्रावर गेलं आणि तुम्ही महाराज लोक अजून धोत्रावरच राहिले. जग चंद्रावर गेलं म्हटले, तुम्ही अजून इथंच आहेत. म्हटले काय तेच रामायण वाचता, दुसरे पुस्तकं नाहीत का तुम्हाला वाचायसाठी? त्यावेळेस त्या महात्म्याने उत्तर दिलं, राजा तुला जे आवडेल ते तू वाच, आम्हाला जे आवडतं ते आम्ही वाचतो ना. आम्हाला रामायण आवडतं, आम्ही रामायण वाचतो. तुला जे आवडतं ते तू वाच ना. तेवढ्यामध्ये रेल्वे आली आणि रेल्वे आल्याच्या नंतर साधूही रेल्वेत बसले, हाही रेल्वेत बसला. रेल्वे चालू झाली. 10-5 मिनिटाचा वेळ गेला आणि 10-5 मिनिटाचा वेळ गेल्याच्या नंतर आवाज आला, रेल्वे थांबवा, चैन ओढा, रेल्वे थांबवा, चैन ओढा, रेल्वे थांबवा, चैन ओढा. त्यावेळेस लोकांनी विचारलं, का हो कशासाठी रेल्वे थांबायची? त्यावेळेस साधू महात्म्यांनी पाहिलं की जो मगाशी रेल्वे स्टेशनवर म्हणत होता ना, रामायण कशाला वाचता, तोच ओरडत होता, रेल्वे थांबवा, चैन ओढा. त्यावेळेस विचारलं, अहो कशासाठी रेल्वे थांबवायची? त्यावेळेस त्याने उत्तर दिलं, साधू महात्मे काय झालं? म्हटले तुमच्यासोबत मी चर्चा करत होतो आणि चर्चा करत असताना माझी सौभाग्य होती, नळावर पाणी पिण्यासाठी गेली आणि तेवढ्यात रेल्वे आली आणि रेल्वे आल्याच्या नंतर मी रेल्वेमध्ये गडबडीने बसलो, परंतु माझी सौभाग्य होती रेल्वे स्टेशनवरच राहिली. त्यावेळेस त्या महात्म्यांनी सांगितलं, म्हटले साहेब अहो जीवनात एकदा जरी रामायण वाचलं असतं ना तर बायको रेल्वे स्टेशनवर विसरली नसती. म्हटले का? कारण त्याही प्रश्नाचं उत्तर माझ्या रामायणामध्ये. ज्यावेळेस रामप्रभू त्या केवटाच्या नावेमध्ये बसतात ना, केवटाच्या नावेमध्ये बसत असताना रामप्रभू सगळ्यात अगोदर जानकीला नावेत बसवतात आणि नंतर आपण नावेत बसतात. एवढं वाचलं असतं तर बायको रेल्वे स्टेशनवर विसरली नसती. सगळ्या प्रश्नाची उत्तरं रामायणात आहेत, सगळ्या प्रश्नाची. आपल्या जीवनाची व्यथा दूर करणारी ही माझ्या रामप्रभूची कथा आहे. अत्यंत सुंदर अशी कथा आहे. त्या कथेचा विचार आपण करत आहोत. कालपर्यंत आपण कथा श्रवण केलेली आहे. राम जानकीच्या विवाह सोहळ्यापर्यंत आपण आलो होतो. रामप्रभूचा, जानकीचा, भरत, मांडवी, लक्ष्मण, उर्मिला आणि शत्रुघ्न श्रुतकीर्ती या चौघांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न होतो आणि थाटामाटात संपन्न झाल्याच्या नंतर आता दशरथ राजे आपल्या 4ही मुलांना घेऊन
चारही सुनांना घेऊन अयोध्येमध्ये येतात. अयोध्येत आल्याच्या नंतर अयोध्येतलं वातावरण अत्यंत आनंदी घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. सुंदर असं वातावरण त्या अयोध्येमध्ये आहे. अयोध्येमध्ये सगळीकडे आनंदी आनंद आहे. आणि आता बालकांडाची समाप्ती होते आणि अयोध्या कांडाला सुरुवात होते. ऐका, रामायणामध्ये तसे 3 कांड अत्यंत महत्वाचे, तसे सगळेच कांड महत्वाचे आहेत. रामायणात किती कांड आहेत? 11 का 18? हा, रामायणात किती कांड आहेत? 11 का 18? काहीतरी एक असेल. हा, बस साऊंडच्या मागे बस, मागे बस. रामायणामध्ये 7 कांड आहेत. किती कांड आहेत? 7 कांड. ऐका, त्या 7 कांडामध्ये 3 कांड हे अत्यंत महत्वाचे. 3 कांड अत्यंत महत्वाचे. त्यातलं पहिले बालकांड, दुसरे अयोध्याकांड आणि तिसरे उत्तरकांड. ऐका, जसे रामायणामध्ये हे 3 कांड अत्यंत महत्वाचे आहेत, तसे आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे 3 कांड अत्यंत महत्वाचे. रामायणातलं बालकांड म्हणजे आपलं बालपण आहे. रामायणातलं अयोध्याकांड म्हणजे आपलं तारुण्य आहे. आणि रामायणातलं उत्तरकांड म्हणजे आपलं म्हातारपण. हे 3 कांड जसे रामायणातले महत्वाचे, तसे आपल्या जीवनातही हे 3 कांड महत्वाचे. सांगू, बालपण कशाने शोभतं? बालपण कशाने शोभतं तर बालपण फक्त आणि फक्त संस्काराने शोभतं. ज्या आईला आपल्या मुलाचं तारुण्य चांगलं राहावं असं वाटत असेल ना, त्या आईने मुलावरती लहानपणी संस्कार करणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. थोडा विको कमी करायचा. ज्या आईला आपल्या मुलाचं तारुण्य चांगलं जावं असं वाटतं ना, त्याने लहानपणी त्या आईने आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे. बालपण जर कशाने शोभत असेल ना, ऐका गड्या, बालपण फक्त आणि फक्त संस्काराने शोभतं आणि संस्कार सुद्धा बालपणातच शोभतात. मुलगा एकदा मोठा झाला ना, तुम्ही त्याला कितीही सांगण्याचा प्रयत्न करा महाराज, तो तुमचा ऐकणार नाही. लहान आहे ना, तोपर्यंत तो तुमचा ऐकेल. ऐका, मी एक वाक्य सांगत असतो, आजही तुम्हाला जाता जाता सांगून जाईल. वाक्य लक्ष देऊन ऐका, तुम्ही कायम ऐकलेले, परंतु त्या वाक्यात थोडी सुधारणा आहे. पहा, लहान मुलगा म्हणजे मातीचा गोळा असतो. लहान मुलगा म्हणजे मातीचा गोळा असतो. त्याला तुम्ही जसा आकार द्याल त्या पद्धतीने तो घडत असतो. लहान मुलगा म्हणजे मातीचा गोळा असतो. त्याला तुम्ही जसा आकार द्याल त्या पद्धतीने तो घडत असतो. पण ऐका, मातीच्या गोळ्याला आकार तोपर्यंतच बसत असतो जोपर्यंत गोळा ओला असतो. एकदा गोळा वाळला ना, तुम्ही त्याला कितीही आकार देण्याचा प्रयत्न करा, आकार तर बसणार नाही, पण गोळा फुटल्याशिवाय राहणार. म्हणून मुलगा जोपर्यंत लहान आहे ना, तोपर्यंत त्याला चांगलं शिकवलं पाहिजे, चांगले संस्कार त्याच्यावरती केले पाहिजे, चांगलं त्याला शिकवलं पाहिजे. त्याला विचारलं पाहिजे, राजा, सकाळी उठल्याच्या नंतर तू सकाळी उठतोस, एक गोष्ट लक्षात ठेव, तू जेवण कशाने करतो? तो म्हणेल, मी याच हाताने जेवण करतो. त्याला पुढचा प्रश्न विचारा, शाळेत जातो, दप्तर कशाने पकडतो? तो म्हणेल, याच हाताने पकडतो. त्याला पुढचा प्रश्न विचारा, अरे तू मोठा झाल्यावर काय होणार? तो म्हणेल, मी डॉक्टर होणार. अरे मग इंजेक्शन कशाने देणार? याच हाताने देणार. त्याला विचारा, मोठा झाल्यावर तू काय होणार? तो म्हणेल, मी मोठा झाल्यावरती त्या ठिकाणी पायलट होणार. अरे मग विमान कशाने चालवणार? याच हाताने चालवणार. त्याला विचारा, मोठा झाल्यावर तू काय होणार? तो म्हणेल, मी सैनिक होणार. अरे मग बंदूक कशाने धरणार? याच हाताने धरणार ना. जर सगळ्या गोष्टी तू या हाताने करणार असशील तर या हाताचे तुझ्यावर उपकार आहेत. आणि म्हणून रोज सकाळी उठल्याच्या नंतर तू या हाताचं दर्शन घेतलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, काय म्हटलं पाहिजे? कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. हा श्लोक मुलाला शिकवला पाहिजे. पुढचा प्रश्न त्याला विचारला पाहिजे, राजा, तुझा पाय जर एखाद्याला लागला तर तू काय करतो? तो लगेच उत्तर देईन, मी त्याचं दर्शन घेतो. अरे जर दुसऱ्याला पाय लागल्याच्या नंतर तू त्याचं दर्शन घेत असशील तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तू या धरणी मातेला तुझ्या पायाने तुडवतो ना. मग रोज सकाळी उठण्याच्या अगोदर, या धरणी मातेवर पाय ठेवण्याच्या अगोदर
तू या धरणी मातेचं, पृथ्वी मातेचं दर्शन घेतलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे. कमीत कमी हे 2 श्लोक तरी प्रत्येक आईने आपल्या मुलाला शिकवणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. मी प्रश्न विचारतो इथं बसलेल्या माझ्या माता भगिनींना, मी जे हे आता 2 श्लोक म्हटलो ते किती जणींच्या पाठ आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 50 100. बाकीच्यांचा काय पाठ आहे? विनेकरी बाबा, धरण आहे की जवळ कुठं धरण? पाणी नाही. जायकवाडी किती लांब आहे? लांब आहे का? जाऊ द्या, डिझेलचा खर्च मी देतो, टेम्पो भरून जाऊ द्या यांचं तिकडं. प्रत्येक आईने आपल्या मुलांवर संस्कार केले. 2 श्लोक तरी शिकवलेच पाहिजे. मुलाला संस्कार, मुलगा जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत शिकवा. जोपर्यंत त्याची पिशवी रिकामी आहे ना तोपर्यंत त्या पिशवीमध्ये चांगल्या वस्तू ठेवा. सांगू, एखाद्या वेळेस अगोदर ठेवलेल्या वस्तू निघताना उशिरा निघतील, परंतु ज्या वेळेस निघतील त्यावेळेस त्याचं काम केल्याशिवाय राहणार. म्हणून मुलगा लहान आहे तोपर्यंत त्याच्यावरती चांगले संस्कार करा. चांगले संस्कार होणं ही काळाची गरज आहे आणि ते संस्कार केले पाहिजेत. मला असं वाटतं, संस्काराची जशी आपल्या घराला गरज आहे ना, त्याच पद्धतीने या संस्काराची आज देशाला सुद्धा गरज आहे. या देशाचा नेता सुद्धा संस्कारी असणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. अपने हो या पराये सबके लिए है न्यारे, देखो कदम तुम्हारे हरगिज न डगमगाए. रस्ते बड़े कठिन है चलना संभल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के, ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के. आजचा तरुण हे उद्याचं देशाचं भविष्य आहे आणि म्हणून जशी या संस्काराची आपल्या घराला गरज आहे ना, तशीच्या देशाला सुद्धा एका संस्कारक्षम नेत्याची गरज आहे. आणि उद्याचा नेता हा संस्कारक्षम असला पाहिजे. आणि संस्कारक्षम होण्यासाठी, नेता संस्कारक्षम होण्यासाठी त्याने काय केलं पाहिजे? त्याने माझ्या रामप्रभूची कथा ऐकली पाहिजे. रामप्रभूची कथा ऐकल्याशिवाय तुमच्यावर चांगले संस्कार होणारच नाहीत महाराज. काही म्हणतात की आम्हाला या देशाला रामायणाची महाभारताची काय गरज आहे. काही लोक म्हणतात महाराज या देशाला रामायणाची महाभारताची काय गरज आहे. मला असं वाटतं, जे लोक असं म्हणत असतील की या देशाला रामायणाची महाभारताची काय गरज आहे, त्याच लोकांची या देशाला काहीच गरज नाही. तुम्हाला काय वाटतं? संस्कार असले पाहिजे. आम्ही प्रत्येक उन्हाळ्यामध्ये, मी सांगितलं पहिल्या दिवशीच, 1 मे ते 30 मे पर्यंत या कालावधीमध्ये परमपूजनीय परमादरणीय गुरुवर्य रामायणाचार्य विदर्भरत्न गोपालक संजयजी महाराज पाचपोर यांच्या माध्यमातून बाल संस्कार शिबिराचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात होतं. कुठे 50 विद्यार्थी, कुठे 100, कुठे 150 असतात. प्रत्येक ठिकाणी आम्ही पुस्तकं पोहोच करण्याचं काम करतो. महाराजही त्या शिबिराला भेट देऊन काय अडचणी असतील त्याचा आढावा घेतात. मला असं वाटतं, आपण ज्यांच्या सानिध्यामध्ये राहतो ते असणारे परमपूजनीय परमादरणीय गुरुवर्य रामगिरीजी महाराजांचं सुद्धा मला वाटतं 2 वर्षापासून आपल्या बेटावरती बाल संस्कार शिबिराचं आयोजन होत आहे. याही वर्ष आहे 1 मे पासून. मी पत्रिका पाहिली, 1 मे पासून त्या बाल संस्कार शिबिराचं आयोजन आहे. तुम्हाला नाही संस्कार करता येत ना घरी, नका करू, परंतु मुलाला कमीत कमी महिनाभर
बेटावर नेऊन ठेवा, बेटावर नेऊन ठेवा. सांगू, ऐका. तुम्ही पाठवलेला मुलगा आळंदीला शिकायला किंवा पंढरपूरला, नाहीतर बेटावरती शिकायला पाठवलेला मुलगा, शिबिरात पाठवलेला मुलगा गायक होईल, वादक होईल, कीर्तनकार होईल, याची शाश्वती आम्ही देऊ शकत नाही. याचं कारण असं आहे, पहा, वर्गातले 50चे 50 पोरं कलेक्टर होत नसतात का? कुणीतरी एखादाच कलेक्टर होत असतो, सगळे थोडेच कलेक्टर होतात. तशा आळंदीला शिकायला पाठवलेला, बेटावर शिबिरात पाठवलेला पोरगा, प्रत्येक मुलगा गायक वादक कीर्तनकार होईल याची शाश्वती आम्ही देऊ शकणार नाही. परंतु एक गोष्ट नक्की तुम्हाला सांगू, जो आळंदीला पाठवलेला मुलगा आहे, जो बेटावर पाठवलेला मुलगा आहे शिकण्यासाठी, तो नाही कीर्तनकार झाला, नाही गायक झाला, नाही वादक झाला, आम्ही त्याला कमीत कमी एवढे तरी संस्कार देऊ, किती, की जोपर्यंत त्याचे म्हातारे आई वडील घरात जिवंत आहेत तोपर्यंत तो त्यांना घरातून बाहेर काढणार नाही. एवढे तरी चांगले संस्कार आम्ही देणार, एवढे तरी चांगले संस्कार आम्ही देणार. आणि म्हणून या संस्काराची गरज आहे, या संस्काराची गरज आहे. आपल्या मुलांना गरज आहे. मोबाईलच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून आजकाल मुलांवरती अनेक भयंकर परिणाम होतात महाराज. लहान लहान मुलांना आई मोबाईल देते, आई कामात जाते. अरे मोबाईल दिल्यामुळे तो शांत होतो, परंतु त्याचं नुकसान किती होते याचा जरा विचार केला पाहिजे. मुलगा रडायला लागला म्हणजे आई त्याला मोबाईल देते, असं नाही करायचं, असं नाही करायचं. मुलगा 5 मिनिटं रडेल, 10 मिनिटं रडेल. काही काही आया म्हणतात, महाराज अहो जर मोबाईल दिलं नाही तर तो जेवतच नाही हो. किती वेळ उपाशी राहील बरं, किती वेळ राहील? 5 तास, 10 तास, 10 तासांनी काही ना भूक लागल्यावर खाईनच ना तो. जरा एक दिवस ट्राय करून बघा ना, एक दिवस प्रयत्न करा, नका देऊ मोबाईल. भूक लागल्यावर तर खाईनच ना तो, खाईनच ना. जरा आपण सुधारलं पाहिजे हो. आपणच 24 तास त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसतो. पोरं कसे मोबाईल हातातून खाली सोडतील? मुलांवर संस्कार होत असतात ना, ते शब्दाने होत नसतात, तर कृतीने होत असतात. तुम्ही कितीही मुलांना सांगितलं, अरे बाळ्या मोबाईल खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव, तो बाळ्या कधीच खाली ठेवणार नाही. कारण की तो म्हणेल तुम्हीच सारखा हातात मोबाईल घेऊन त्याच्यावरती यूट्यूब पाहता, फेसबुक पाहता, इंस्टाग्राम पाहता, व्हॉट्सअपला मेसेज करता. तो बाळ्या कसा खाली मोबाईल ठेव? मग त्याला पोराला सांगायचं नाही मोबाईल खाली ठेव. मग काय करायचं? आपण मोबाईल खाली ठेवायचा, हातात ज्ञानेश्वरी घ्यायची, ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करायची. बाळ्यासुद्धा पाहतो आपल्या वडिलाच्या हातात मोबाईल नाही, त्यांनी ज्ञानेश्वरी घेतली. बाळ्यासुद्धा आपला मोबाईल खाली ठेवतो आणि शाळेचं दप्तर घेऊन अभ्यासाला बसतो. पण कधी आपण केलं तर? आपणच नाही केलं तर तो कसा करेल? म्हणून बालपण जर कशाने शोभत असेल ना, तर बालपण फक्त आणि फक्त संस्काराने शोभतं. लहान मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे. ऐका, दुसरा मुद्दा आहे, म्हातारपण कशाने शोभतं? म्हातारपण, मला असं वाटतं, म्हातारपण एखाद्या ओट्यावर बसून पत्ते खेळल्याने शोभतं. कशाने शोभतं? माणसाच्या इंद्रियातली सगळी ताकद निघून जाते ना, त्यावेळेस माणसाची सगळी ताकद ही तोंडात येत असते. मग तोंडात आलेली ताकद काय दुसऱ्याच्या उचापती करायला असते का? दुसऱ्याची निंदा करायला असते? नाही ना. म्हातारी माणसं जास्त बोलतात, जास्त बोलतात. याचं कारण सगळ्या इंद्रियातली ताकद हळूहळू कमी झालेली असते, ती तोंडात येते. मग कशासाठी येते? दुसऱ्याची निंदा करायसाठी नाही, दुसऱ्याची निंदा करायसाठी नाही, तर ती ताकद तुमच्या तोंडात येते ना, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. म्हणून म्हाताऱ्या माणसाने नामस्मरण केलं पाहिजे. म्हातारपण कशाने शोभतं? म्हातारपण फक्त आणि फक्त नामस्मरणाने शोभतं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं म्हटलं पाहिजे. असं म्हणत असताना दम लागत असेल ना, तर नुसतं राम 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 एवढं म्हटलं तरी चालतं. राम राम म्हणा. सांगू, कलियुगातील प्रमुख साधना जर काही असेल ना, तर भगवंताचं नामस्मरण ही कलियुगातली प्रमुख साधना, प्रमुख साधना आहे. उद्धरून जाण्यासाठी ही एकच आहे. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला खूप कामं असतात हो, कामातून आम्हाला वेळच मिळत नाही, कसं करायचं का? आम्ही नामस्मरण, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. काम करत असताना राम राम म्हणा महाराज, राम राम म्हणा. नाथ बाबा तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतात. नाथ बाबा म्हणतात, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, आणि सर्व कार्य करिता हरी बोला. भांडताना हरी हरी म्हणायचं,
काढतानाही हरी हरी म्हणायचं. सगळं काम करत असताना सर्व कार्य करिता हरी बोला. भांडताना सुद्धा माणसाने रामकृष्ण हरीच म्हणायचं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भांडण करत असतात. म्हातारपण कशाने शोभतं? फक्त आणि फक्त नामस्मरणाने शोभतं. एक 85 वर्षाचा म्हातारा गंगेच्या काठावरती फिरत होता आणि फिरत असताना तो संस्कृतचे धातू घोकत होता. संस्कृतचे धातू घोकत असताना शंकराचार्य त्या ठिकाणी आले आणि शंकराचार्यांनी त्याला विचारलं, बाबा काय करताय तुम्ही? त्यावेळेस त्याने सांगितलं, मी संस्कृतचे धातू घोकतोय. कशासाठी धातू घोकता? त्यांनी सांगितलं, मला संस्कृत शिकायचे, मला कीर्तनकार व्हायचे, मला कथाकार व्हायचे आणि त्याच्यासाठी संस्कृत हा त्याचा पाया आहे आणि त्याच्यासाठी मला संस्कृत शिकायचे आणि म्हणून सगळे ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत, म्हणून मी संस्कृत शिकतोय. त्यावेळेस शंकराचार्यांनी त्याला विचारलं, बाबा आता तुमचं वय काय? तुमचं वय काय? त्यावेळेस त्या बाबाने सांगितलं, माझं वय 85 वर्षाचं आहे. 85 वर्षाचं म्हटल्याच्या नंतर शंकराचार्यांनी विचारलं, बाबा अहो जर तुमचं वय वर्ष 85 असेल तर मग इतक्या दिवस तुम्ही संस्कृत शिकले नाही? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, वेळच भेटला नाही ना संस्कृत शिकायला, आता वेळ आहे म्हणून शिकतोय. त्यावेळेस शंकराचार्यांनी त्या आजोबाला सांगितलं, म्हटले आजोबा तुमचं वय जर 85 वर्षाचं असेल आणि तुमचा उद्धार व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तुम्ही आता संस्कृतचे धातू घोकू नका. मग काय करू? काय सांगतात शंकराचार्य ऐका. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. 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 कलितं फलितं कुण्डं दशरथीतं जातवटुण्डं तदपि न मुञ्चति आशापिण्डं. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते. भज गोविन्दं भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं मूढमते.